एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. आज महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हलालच्या दृष्टिकोनातून एक मोठा वाद चालू आहे. हलाल सर्टिफिकेशन आज भारतामध्ये हे अनधिकृतरित्या केलं जातं. एकीकडे आपल्याकडे FSSAIचं केंद्र सरकारचं सेक्युलर सर्टिफिकेट असताना आणि ज्या 192 देशांमध्ये FSSAI सर्टिफिकेटला मान्यता असताना हलाल सर्टिफिकेट हे खाजगी मुस्लिम संस्थांकडून नेमकं कशासाठी चालू आहे, या दृष्टीने हा प्रश्न आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्या हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या संस्था आहेत, उदाहरणार्थ जमियत उलेमा हिंद, ही संघटना जाहीरपणे सांगते की आम्ही या देशामधल्या 700 आतंकवाद्यांचे केसेस लढवतो आहोत. त्यामुळे एक प्रकारे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्यासाठी ह्या पैशाचा वापर केला जातोय. दुसरीकडे बघितलं, कमलेश तिवारी हिंदू महासभेचे, ज्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये लोकल ट्रेन ब्लास्ट जे झाले 7/11चे, 26/11ची केस होती. या सगळ्या आतंकवादी कारवायांमध्ये किंवा पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टची केस आहे, या सगळ्या प्रकरणांमध्ये अटक झालेल्या आतंकवाद्यांना जर मदत करण्यासाठी किंवा लिगल सपोर्ट देण्यासाठी हलालचा पैसा वापरला जात असेल तर हे देशद्रोही किंवा देशविरोधी काम आहे. आणि अशा देशविरोधी कामासाठी ह्या देशातल्या हिंदू समाजाचा पैसा वापरला जाऊ नये किंवा ह्या देशातल्या सामान्य नागरिकांचा पैसा वापरला जाऊ नये, ह्या दृष्टीने ही जागृती व्हायला पाहिजे. आणि यामुळे हिंदू जनजागृती समिती हलाल सर्टिफिकेशनला विरोध करते. हलालला कोणाचा विरोध असायचं कारण नाही, कारण इस्लामनुसार तुमचे जे खाण्याच्या गोष्टी आहेत, तुम्हाला जी अनुमती आहे, त्याला आमचे आक्षेप नाही. परंतु हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या संघटनांची जी कारवाई आहेत त्याला मात्र आमचा निश्चितपणे आक्षेप राहील. आणि यामध्ये योगी सरकारने हलालवरती बंदी घातली होती. आज सर्वोच्च न्यायालयात त्याची याचिका चालू आहे. मात्र अशा प्रकारे जी संघटना सर्वोच्च न्यायालयात ह्याला चॅलेंज देते, ह्याच संघटनेची सर्टिफिकेट महाराष्ट्रात दिली जात असतील आणि तीच संघटना आतंकवाद्यांना मदत करत असेल तर मात्र ह्या महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी संघटना शांत राहणार नाहीत. आम्ही ह्या विषयावरती आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारू. आणि ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये हलाल सर्टिफिकेट बॅन झालं, श्रीलंकेमध्ये हलाल सर्टिफिकेट बॅन झालं, तशा पद्धतीने महाराष्ट्रात, भारतात सुद्धा हलाल सर्टिफिकेशन बॅन झालं पाहिजे. हलाल मुक्त भारत झाला पाहिजे, अशी आमची घोषणा आहे. नाही, या दृष्टीने आम्ही हाच खुलासा केलेला आहे की गोकुळच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी गोकुळच्या गरीब शेतकऱ्यांना, हिंदू शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे, ज्यांच्याकडून आम्ही सर्टिफिकेट घेतलेलं आहे ती संघटना नेमके ते पैसे कशासाठी वापरते आहे, त्या संघटनेची नेमकी कामं काय आहेत. तेव्हा हे जर सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल आणि शेतकरी सांगतील की बाबा आम्हाला हे सर्टिफिकेट पाहिजे की नाही. कारण मुळातच या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये दूध उत्पन्न जे होतं तर ते 16.16 मिलियन टन आहे आणि महाराष्ट्राची मागणी जी आहे ती 19 मिलियन टन आहे. म्हणजे जवळपास 2.5 मिलियन टन दूध महाराष्ट्रातच कमी उत्पन्न होतंय. तर अशा स्थितीमध्ये विदेशात पाठवायची गरज काय? महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही उपाशी ठेवून दुधासाठी विदेशात व्यवसाय कशाला करायचा आणि त्यासाठी हलाल सर्टिफिकेट मागणाऱ्या देशांशीच व्यवहार का करायचा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न.